मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते। टिप नंबर 1, कोमल त्वचेसाठी 2 चमचे दूध किंवा साईमध्ये लिंबाचे थेंब मिसळून त्याला चेहऱ्यावर लावावे। हे 10 ते 15 मिनिटांनी चेहरा धुवावा, यामुळे त्वचा कोमल व तजेलदार बनते। टिप नंबर 2, गरोदरपणात नियमितपणे चालणे तुम्हाला फिट राहण्यास मदत करते। हे वजन वाढणे टाळते आणि प्रसूतीनंतरही तुमचे शरीर दुबळे ठेवते। हे रक्तातील साखरेची पातळी राखून तुम्हाला गर्भधारणा मधुमेहापासून दूर राहण्यास मदत करते। तर अतिशय महत्त्वाची टीप आवडली असेल तर लाईक करा। टीप नंबर 3, नियमितपणे व तीव्र गतीने चालणे तुम्हाला गर्भनिरोगी ठेवण्यास मदत करते आणि बाळाची योग्य वाढ व्यवस्थित करते। हे बाळाला आरोग्याच्या समस्यापासून देखील दूर ठेवते। टिप नंबर 3, भात हा दिवसाच खाल्ला पाहिजे। जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेला भात खात असाल तर शरीरामध्ये फॅट्स जमा होऊ लागतात, तसेच पोटात गॅस, अपचन, बद्धकोष्ठता या देखील समस्या होतात। टिप नंबर 4, पाव, ब्रेड कडक झाले असतील तर मिक्सरमध्ये लसूण, मसाला, खोबरे, मीठ घालून जाडसर भरड करा। मस्त चटणी वरणासोबत तोंडी लावण्यासाठी खूप छान मस्त अशी लागते। तर तुमच्याकडे पण ही ट्रिक्स तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। टिप नंबर 5, उसाचा रस लिंबू मिसळून पिल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात। टिप नंबर 6, दृष्टी वाढवण्यासाठी सफरचंद खूप उपयोगी आहे। ज्या लोकांना डोळ्याच्या समस्या आहेत किंवा ज्यांना कमी दिसते आहे त्यांनी आपल्या आहारात दररोज सफरचंदाचा नक्की समावेश करावा। प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी अतिशय महत्त्वाची व उपयुक्त टिप नंबर 7, सफरचंद हृदयासाठी देखील खूप फायदेशीर आहे। दररोज 1 सफरचंद खावे, यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी देखील नियंत्रणामध्ये राहते। प्रत्येक महिलेच्या व प्रत्येक स्त्रीच्या कामी येईल अशी अतिशय महत्त्वाची टिप नंबर 8, पातळ केस दाट करण्यासाठी अवाकोंडा आणि केळीचा गर एकत्र करून त्यामध्ये 1 चमचा ऑलिव्ह ऑइल घालावे आणि ही पेस्ट केसांना लावून 30 ते 40 मिनिटे ठेवावी। याने तुमचे केस दाट होऊ लागतात। पुढील उपयुक्त टिप नंबर 9, ज्या लोकांना बीपीचा त्रास होतो त्यांनी रोज नाश्त्यामध्ये खजूर खावा। अतिशय महत्त्वाची व खास टिप नंबर 10, सकाळी कोरा चहा पिल्यास ते एनर्जी ड्रिंक म्हणून काम करते, तसेच आपला चेहरा देखील यामुळे चमकदार होतो। सुंदर दिसण्यासाठी खास टिप नंबर 11, लिंबाच्या रसात काकडीचा रस मिसळून 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर लावला तर चेहऱ्यावरील टवटवीतपणा हा कायम राहतो। प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी अतिशय महत्त्वाची टिप नंबर 12, रात्री नाभीमध्ये खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल लावून झोपल्याने चेहऱ्यावर आणि शरीरावर चमक येते। नाभीमध्ये ऑलिव्ह ऑइल लावून झोपल्याने कंबरदुखी आणि पोटाच्या आजारापासून देखील आराम मिळतो। अतिशय उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा। टिप नंबर 13, आपल्या मुलांना फळे आणि संपूर्ण धान्य आणि दुधाचे पदार्थ खायला द्या, जेणेकरून त्यांचे आरोग्य देखील चांगले राहील। अतिशय महत्त्वाची टिप नंबर 14, अपचनाच्या बाबतीत लिंबू पाणी एक उत्कृष्ट पर्याय आहे। लिंबाचा अल्कधर्मी प्रभाव पोटातील अतिरिक्त आम्लता ही कमी करण्यास मदत करतो। पाण्यात लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा याचे मिश्रण पचनसंस्थेच्या अनेक समस्यांवर उपचार करू शकतो। पोटात पेय कार्बोनिक ॲसिड तयार करते, जे अपचन आणि गॅसपासून आराम देते। लिंबातील आम्ल देखील यामुळे पोटातील आम्ल खूपच कमी होते। सुगरणींसाठी खास, जर कधी चुकून आपल्याकडून भाजी जर तिखट झाली तर अशा वेळी काय करावं हा जर प्रश्न प्रत्येक सुगरणीपुढे कधीतरी पडतोच। टिप नंबर 15,
भाजीमध्ये टॅमॅटोचे काप करून टाकल्यास भाजीचा तिखटपणा कमी होतो. टॅमॅटोचे काप घालण्याआधी प्रथम ते काप तेलावर हलकेसे भाजून घ्या व नंतर भाजीमध्ये घाला. टिप नंबर 16. दही आणि खजूर खाल्ल्याने छाती भरून येत नाही किंवा कफ होत नाहीत आणि घसा देखील यामुळे साफ होतो. अतिशय महत्त्वाची टिप नंबर 17. हृदय निरोगी ठेवण्यासाठी किंवा राहण्यासाठी दररोज खजूर खाणे खूप महत्त्वाचे आहे. टिप नंबर 18. रोज एक आवळा खाल्ल्याने डोळ्याच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम याचा होतो. त्यामुळे जर तुम्हाला डोळ्याच्या समस्या असतील तर ही ट्रिक ट्राय करा. टिप नंबर 19. आवळ्याच्या सेवनाने शरीर शुद्ध होऊन आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती देखील वाढते. टिप नंबर 20. कोरफडीचा गर पाय आणि हातावर लावल्याने रात्रीच्या वेळी डास चावल्यापासून बचाव होतो. अतिशय महत्त्वाची व लक्षात ठेवण्यासारखी खास टिप नंबर 21. आठवड्यातून एकदा कडुलिंबाचा रस पिल्याने पोटातील सर्व घाण साफ होते आणि चेहऱ्यावरील नैसर्गिकरित्या चमक देखील यामुळे येते. अतिशय उपयुक्त टिप नंबर 22. सकाळी मसालेदार पदार्थ खाणे टाळावे, अन्यथा तुम्हाला अनेक रोगांचा धोका यामुळे वाढतो. टिप नंबर 23. कांद्याच्या रसाने केसांच्या मुळाशी मसाज केल्यास रक्तप्रवाह सुधारतो आणि केस वाढण्यास यामुळे मदत होते. कांद्यामुळे केसाशी संबंधित समस्यावर योग्य उपचार होतो. तर तुम्हाला पण केसासंबंधी समस्या असतील तर ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 24. तांदळाचं पीठ धूळ, प्रदूषण, उन्हापासून त्वचेला झालेल्या नुकसानापासून बचाव करण्यास मदत करते. टिप नंबर 25. रोज सकाळी हिरव्या गवतावर चालल्याने तुमची दृष्टी सुधारते आणि मधुमेह देखील यामुळे कमी होतो. टिप नंबर 26. फळाचा रस, लिंबू पाणी, नारळ पाणी, आंब्याचा सेक यासारखे जर तुम्ही सेवन केले तर शरीराला आवश्यक तत्वेही यामुळे मिळतात. टिप नंबर 27. ज्या महिला हाताने कपडे धुतात त्यांना डिप्रेशनचा त्रास होत नाही. टिप नंबर 28. डाळिंब, मोठी वेलची रोज खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. टिप नंबर 29. आंघोळीपूर्वी लघवी करणे हे कमजोर पोटाचे लक्षण आहे हे समजावे. वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.